भवानीपेठ इंदिरा वसाहतीमधील सहस्त्रार्जुन भवनाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी सदर भवनासाठी विकास निधी उपलब्ध केला होता। यासाठी ज्येष्ठ नेते दिवंगत महेश अण्णा कोटे यांनी प्रयत्न केले होते। आता या भवनाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी 20 लाख रुपयांची विशेष तरतूद केली आहे। सदरचा निधी मंजूर करण्याकामी प्रयत्न करणारे नगरसेवक प्रथमेश दादा कोटे यांनी सोमवारी सहस्त्रार्जुन भवनाच्या कामाची पाहणी केली। या प्रसंगी क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष संजीव बिद्री, समाजसेवक सुरेश बिद्री, रामू पवार, महादेव काटवे, अक्षय बिद्री, राहुल पवार, राजू पुणेकर आदी मान्यवर उपस्थित होते। सहस्त्रार्जुन भवनामुळे समाज विकासाला गती मिळणार आहे, अशी भावना आपल्या भाषणातून क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष संजीव बिद्री यांनी व्यक्त केली। सर्व विश्लेषण पूर्ण करून सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे स्वच्छतेचा एंटरटेनमेंट ट्रस्ट अध्यक्षाच्या नात्याने मी त्यांचा आभारी आहे आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि महेश अण्णाच्या चरणी हे आम्हाला सुपूर्द करावे ही त्यांना हे व्यक्त करतो मी की लवकरात लवकर काम आम्हाला सुपूर्द करावे ही विनंती। सहस्त्रार्जुन भवनात समाजाचे विविध कार्यक्रम होणार आहेत। समाज हिताच्या कार्यासाठी सहस्त्रार्जुन भवनाचा उपयोग होणार असल्याचे उद्गार समाजसेवक सुरेश बिद्री यांनी आपल्या मनोगतातून काढले। साई गणेश मंदिर म्हणून पहिल्यापासून नाव प्रसिद्ध आहे इथलं। आम्हाला सगळेजण मिळून सहकार्य केल्यामुळे महेश अण्णामुळे हे झालं काम। हे इथे एवढं अडथळे फक्त एक अण्णामुळे आपल्या इथलं काम झालं। अण्णा नसल्याचं काम झालं नसतं। सगळ्यांना तोंड देऊन अण्णा सगळ्यांना बाजूला करून एवढं मोठं आम्हाला भव्य भवन बांधून दिले। अण्णाच्या एवढं उपकार आहेत की आम्ही विसरू शकणार नाही। अण्णासाठी आम्ही एवढं हे करू नये। अण्णाचं एक मी स्मारक बांधावं म्हणलं तर अचानक इथं हे आम्ही ठेवलं आहे, दवाखाना आणून ठेवलं म्हणून थांबलो आम्ही। मी अण्णाचं आणि तात्यांचं स्मारक करावं माझं मनामध्ये लई इच्छा होती। मी दादालाही भेटलो होतो, आमदार साहेबाला भेटलो होतो, महापौर साहेबाला भेटलो होतो। बरं म्हणून म्हणले आम्हाला न कळत अचानक आणून ठेवल्यामुळं ते आमचं काम थांबलं। त्याच्यापुढं कुठं जागा मिळाली तिथं मोठं काय तर स्मारक भवानीपेठमध्ये जागा असली तिथं घेऊन अण्णाचं आणि तात्यांचं दोघांचं एक मोठं स्मारक करायचं आम्हाला माझ्या मनामध्ये आहे। ते मी करून दाखवणार आहे आणि करणार बी आहे। सामाजिक बांधिलकीतून या भवनाचे काम साकारले जात आहे। सहस्त्रार्जुन भवनासाठी विकास निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही नगरसेवक प्रथमेश दादा कोटे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून दिली। सहस्त्रार्जुन समाज मंदिर याच्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार व स्वर्गीय महेश अण्णांनी यासाठी प्रयत्न केला होता। अजितदादांच्या निधीमधनं हा समाज मंदिर या ठिकाणी उभारण्यात आला होता आणि त्यासाठी स्वर्गीय महेश अण्णांनी प्रयत्न केले होते। काही काम त्या समाज मंदिरचे शिल्लक राहिले होते आणि ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या विशेष निधीमधनं मी या समाज मंदिरासाठी 20 लाख रुपयाची तरतूद केली होती। आज त्या कामाची सुरुवात या ठिकाणी करण्यात येत आहे आणि अजून काय वाढीव काम जर शिल्लक राहिलेलं असेल, आत्ता इथं आल्यानंतर मला ते लक्षात आलं, तर ते वाढीव कामसुद्धा येणाऱ्या काळात निश्चितपणाने पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण या ठिकाणी घेतो आहे आणि सन्माननीय आपले महापौर विनायकदादांच्या माध्यमातून जे काही वाढीव निधी आपल्याला लागेल ते वाढीव निधी देऊन आपण सगळंच काम या ठिकाणचं पूर्ण करून घेऊ। अतिशय कमी वेळात समाजातील सर्वच नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। स्वर्गीय महेश अण्णांवरती ज्या पद्धतीने आपण प्रेम केलात त्याच पद्धतीने माझ्यावरती सुद्धा आपलं प्रेम राहावं हीच या निमित्ताने प्रार्थना करतो। नगरसेवक प्रथमेश दादा कोटे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। या प्रसंगी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते।